तुमच्या घरामध्ये 8वी पास महिला असेल तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे समोर. म्हणजेच केंद्र सरकार व राज्य सरकारकडून त्यांना आता 20 लाखाचं कर्ज मिळणार आहे, प्लस 35% सबसिडीसुद्धा मिळणार आहे. आता ही जी योजना आहे त्या योजनेमध्ये पात्रता काय आहे, कोणत्या कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कोणते कोणते कागदपत्र पाहिजे आहे, ते सर्व माहिती तुम्हाला सविस्तर बघायला भेटणार आहे. म्हणूनच कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या. महिलांच्या व्यावसायिक संधीसाठी शासकीय योजनेचा बळ सरकारकडून ही योजना राबवली गेलेली आहे. तर महिलांना आर्थिक सबलीकरण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य स्थापन विविध योजने अंतर्गत बळ दिले जात आहे. या माध्यमातून सांगली जिल्ह्यात हजारो महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. स्वप्नाचे नवे पंख मिळालेले आहे. या माध्यमातून महिलांना व्यावसायिक प्रोत्साहन व प्रशिक्षण व आर्थिक मदत अशा माध्यमातून बळ दिले जात आहे. जिल्हा उद्योजक केंद्र माध्यमातून प्रधानमंत्री रोजगार निमित्त कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निमित्ती कार्यक्रम, सामूहिक प्रोत्साहन योजना आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेत राबवले जात आहे. मुख्यमंत्री रोजगार निमित्त कार्यक्रम ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक मंत्रालयाद्वारे चालवली जाणारी एक प्रमुख क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहे, ज्याद्वारे ग्रामीण व शहरी भागात नवीन स्वयंरोजगार प्रकल्प उभारण्यासाठी 15% ते 35% पर्यंत सरकारी अनुदान, सबसिडी कर्ज पुरवले जात आहे. ग्रामीण व शहरी भागात बिगर कृषी क्षेत्रात नवीन सूक्ष्म उद्योग स्थापना करून रोजगाराची संधी निर्माण करणे हा योजनेचा हेतू असून यातून उत्पादनासाठी कमाल 50 लाख रुपये आणि सेवा सर्व्हिस क्षेत्रासाठी 20 लाख पर्यंत कर्ज दिले जात आहे. भागात 25% आहे आणि शहरी भागात 15% आहे. त्यामध्ये ST, SC, OBC, महिला, माजी सैनिक, दिव्यांग, ग्रामीण भागात 35%, शहरी भागात 25% अनुदान दिले जाणार आहे. 18 वर्षे वरील महाराष्ट्राचे रहिवासी असल्याने कोणत्याही व्यक्तीला 8वी उंचीत 10 लाखापेक्षा जास्त उत्पादन प्रकल्प किंवा 5 लाखापेक्षा जास्त सेवा प्रकल्पासाठी असे निकष आहेत. सर्व योजनेत 24-25 मध्ये व 12वी व 2025-26 18 महिलांना लाभ दिले जाणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निमित्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून सुशिक्षित रोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 1 कोटीपर्यंत कर्ज आणि 15% ते 35% सबसिडी अनुदान उपलब्ध करून देणे ही योजनेचा उत्तम क्षेत्रासाठी 1 कोटीपर्यंत आणि सेवा क्षेत्रासाठी 50 लाख पर्यंत खर्चासाठी लागू होणार आहे. ग्रामीण व शहरी भागात बिग कृषी क्षेत्रात नवीन सक्षम उद्योग स्थापना करून रोजगाराची संधी निर्माण करणे हा योजनेचा हेतू असून या योजनेत कमीत कमी 1 कोटीपेक्षा सेवा कृषी उद्योजकासाठी 50 लाख कर्ज मर्यादा आहे आणि ह्यासाठी 8वी पास कंप्लीट पाहिजे, प्लस 18 वर्षे ते महाराष्ट्राचं रहिवासी असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तर 2024-25 मध्ये 475 व 2025-26 मध्ये 678 एवढे महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत महिलांना उद्योजकरिता शासनाने विशेष महिला धोरणगत 1 टप्पा पुढील अनुदान व विशेष भांडवली अनुदान देण्यात केले आहे. तुम्हाला अगर जर काही उद्योग वगैरे करायचा असेल तर तुम्हाला 50 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं. त्यावर सबसिडीचे दर तर तुम्ही पाहिलेच असेल. ग्रामीण असेल तर 35%, शहरी असेल तर 25%. विविध जे उद्योग आहे त्यावर विविध टक्क्याने तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. तर ह्या गोष्टी इथे क्लिअर झाल्या. आता आवश्यक कागदपत्र बघूया.
आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, त्यानंतर प्रकल्प अहवाल, जात प्रमाणपत्र, ग्रामीण शहरी भागातले रहिवासी पुरावा, पत्ता, जिल्हा, उद्योग केंद्र, उद्योग भवन. आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही इथे संपर्क क्रमांक दिला आहे, त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि विचारू शकता. आता ह्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा किंवा कसा फॉर्म भरायचा ते जाणून घेऊया. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. तर ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षा योजना आहे. यावर नवीन व कार्यरत सक्षम अन्न प्रक्रिया 35% अनुदान आणि बँक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शेतकरी, महिला बचत गट, FPO या योजनेसाठी पात्र असून एक जिल्हा एक उत्पादन प्राधान्य दिले जात आहे. प्रकल्पाचे एकूण खर्च 35% किंवा कमाल 10 लाख रुपये. जे कमी असेल त्याला अनुदान दिले जातील. 18 वर्षे वरील व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ मिळेल. शेतकरी उत्पादन संघटन, सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. कर्ज 35% अनुदान व 10% लाभार्थींचा हिस्सा सोडून उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज मिळून जातील. आंबा प्रक्रिया असो, मसाला उद्योग असो, तेल घाणा, बेकरी उत्पादन, भाजीपाला प्रक्रिया, लोणचे निमित्त डाळ मिळेल. उत्पादित व्यवसाय याचे उदाहरण आहे. तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही असे काही उद्योग चालू केले. बेकरी आहे, तेलधाणा मसाला योजना आहे, भाजीपाला आहे, लोणचे निमित्त वेगळे असे धंदे खोलले तर तुम्हाला ह्या योजनेसाठी अशा प्रकारे लाभ मिळू शकतो. आता ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक कागदपत्र आपण पाहूया. आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रकल्पाचा अहवाल, बँक पासबुक, जागेचा पुरावा, मशिनरी. योजनेतून जिल्ह्यातून 1565 मंजूर प्रकल्पापैकी जवळपास 50% म्हणून म्हणजे 800 मंजूर प्रकल्प लाभार्थीला महिला आहेत. म्हणजे 800 जणांना ह्या योजनेतून लाभ मिळू शकतो. अर्ज प्रक्रिया कशी असेल तर ऑनलाईन असणारे PMFME पोर्टलवर करता येतो. आर्थिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय संपर्क साधावा. पत्ता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासन इमारत, विजयनगर, सांगली. संपर्क करायचा आहे तुम्हाला. ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अर्ज ऑनलाईन करायचा आहे. PMFME पोर्टलवर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली नंबरसुद्धा दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही फोन करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. काही समजलं नसेल तर 0233260141 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये 8वी पास महिला असेल तर तुम्हाला 20 लाखापर्यंत कर्ज इझिली मिळू शकतो. आता कोणत्या व्यवसायाला किती टक्के आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. तर अशीच रोज डेली तुम्हाला माहिती मिळणार आहे सरकारी योजना रिलेटेड जे काही आहे ते. तर त्यासाठी आपला चॅनल म्हणजे मॉम मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये काही असेल तर इझिली विचारू शकता बिंदास. प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.